जय हिंद मित्रांनो. 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपला प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आमचा जो आदित्य आहे, आदित्य आणि आदिती मुलगी यांनी झेंडावंदनला जाण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे. बघू शकता आदित्य तयार झाला आहे. इकडं आमची आदिती पण तयार होऊन बसलेली, थोडेफार मेसेज बघते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत आणि त्यानिमित्त आपण सगळेच उत्साहात असतो. प्रत्येक विद्यार्थी या दिवशी उत्साहात असतो. तसाच उत्साह आदित्य आणि आदिती यांच्यामध्ये झेंडावंदनला जाण्यासाठी आहे. ते आज सकाळीच 5:30 वाजता उठले होते आणि 5:30 वाजता उठून त्यांनी झेंडावंदनला जाण्याची तयारी केली आणि आता ते झेंडावंदनला निघालेत. आपण हा जो प्रजासत्ताक दिन आहे, या प्रजासत्ताक दिना दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण आपल्या संविधान सभेमध्ये हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रती अर्पण केलेले होते. त्याला आता 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आपण 76व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. आपण आपल्या संविधानाचा स्वीकार करत असताना आपण आपल्या समाजामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा या मूल्यांचा अंगीकार करणं गरजेचं आहे. त्याबरोबर बंधुभाव कसा वाढेल यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझीही आमच्या कोर्टामध्ये झेंडावंदनला जाण्याची तयारी झालेली आहे आणि आता मी झेंडावंदनसाठी आमच्या कोर्टामध्ये निघालेलो आहे. आता मी कोर्टामध्ये आलेलो आहे आणि आता आमचं झेंडावंदन झालेलं आहे. या ठिकाणी बघू शकता सर्व न्यायालयीन कर्मचारी या ठिकाणी झेंडावंदन करून थांबलेले आहेत. समोरच शिवाजी चौकामध्ये शाळेची परेड आलेली होती. त्यांची जी फेरी होती त्या फेरीमध्ये लहान लहान मुलं आणि जे काही इतर विद्यार्थी होते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं झेंडावंदन केलेलं आहे. प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आमचं झेंडावंदन झालेलं आहे. आता झेंडावंदन झाल्यानंतर थोडासा मी आराम करणार आहे आणि त्यानंतर आता झेंडावंदन करून आलेली आणि आता भूक भरपूर लागलेली, त्यामुळे आता जेवण करून बाकीचा जो प्रोग्राम आहे दिवसभराचा म्हणजे दिवसभरातील सगळी कामं करावी लागणार आहेत. इकडं आमच्या किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी चालू आहे. स्वयंपाक झाल्यानंतर जेवण करून बाकीची जी कामं आहेत ते करणार आहेत. आमच्या मॅडमनं आणखी स्वयंपाकाला सुरुवात केलेली नाही. स्वयंपाक आटपलेला नाही असं मॅडम म्हणते. आता साधारणतः 11 वाजता आमची आदिती शाळेतून आलेली आहे. तिला ही 2 सर्टिफिकेट मिळालेले आहे. स्लो सायकल आणि म्युझिकल चेअर अशी त्याच्यामध्ये 2 सर्टिफिकेट मिळालेले आहेत. म्युझिकल सायकलमध्ये तिला 3rd प्राईज मिळालेला आहे आणि स्लो सायकलमध्ये 1st प्राईज मिळालेला आहे. त्याच्याबरोबर तिला हे 2 मेडल्स पण मिळालेले आहेत. आमच्या आदिती अदर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याचबरोबर अभ्यासातही एकदम हुशार आहे. स्वयंपाक झालेला आहे. आपण बघू शकता जेवणामध्ये ही बटाट्याची भाजी, हरभऱ्याची भाजी म्हणजे घोळाना, काकडी, बीट आणि चपाती असं घरचं जेवण आहे. जेवणामध्ये आपण काकडी, बीट आणि जे सलाड असतं ते सलाडचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामधून आपल्याला शरीरासाठी व पचनासाठी आवश्यक असणारं फायबर मिळत असतं, प्रोटीन मिळत असतात.
आणि त्यामुळे आपल्याला अन्नपचन व्यवस्थितरित्या होतं. मित्रांनो, आमच्या घरचं जे खाद्यतेल आहे त्या खाद्यतेल आम्ही घरीच तयार करतो. आमच्याकडे छोटी कोल्ड प्रेस मशीन आहे. या मशीनमधून आम्ही शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल काढतो आणि या तेलामधूनच आम्ही आमचा स्वयंपाक करत असतो. बाहेरचे विकत तेल घेत नाही. जवळजवळ 7-8 महिने झाले आम्ही या मशीनचा वापर करून तेल काढतो आणि हे जे तेल आहे ते अतिशय शुद्ध आणि आपल्या समोर तयार झाल्यामुळं जी क्वालिटी आणि क्वांटिटी असते ती नंबर 1 असते. आपण थोड्या प्रमाणात जरी तेलाचा वापर केला तरी भरपूर असं तेल आपल्याला भाजीत टाकल्यासारखं वाटतं. अशा पद्धतीने शेंगदाणे खाली जातात आणि नंतर क्रशिंग होऊन या ठिकाणाहून तेल खाली येतं. वेस्टेज त्या भागातून बाहेर पडतो. आपण मशीन चालू केलेली आहे आणि जवळजवळ 1 किलो शेंगदाणे आपण यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्याबरोबर हे मोजे पण दिलेले आहेत आपल्याला. आपण आपल्या हातात घालून तेल काढू शकतो, मशीनला टच करू शकतो. अशा पद्धतीने तेलाचे थोडे थोडे ड्रॉप आपल्याला खाली पडलेले दिसतील. तर दुसऱ्या बाजूला हे वेस्टेज जे आहे वेस्टेज अशा पद्धतीनं बाहेर निघलेलं दिसेल. आणि वेस्टेज म्हणजे आपण जे शेंगदाण्याचं कूट करतो ते कूट आहे. आपण ह्याचा नंतर भाजीमध्ये वापर करू शकतो. हे बघा, अशा पद्धतीनं आपण हे मशीनमधून काढलेलं तेल दुसऱ्या दिवशी तयार होतं, खाली गाळ जातो आणि वर अतिशय शुद्ध असं तेल आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.